जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 14. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. ओम. गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी युक्त असलेल्या निसर्गाला माया किंवा भ्रम म्हणतात. ही माया किंवा भ्रम मी निर्माण केली आहे, कारण मी ते स्थापित केले आहे. ही माया किंवा भ्रम माझ्या नियंत्रणात राहते. अर्जुना, या जगातील कोणताही प्राणी या माया किंवा भ्रमातून सुटू शकत नाही. या मायेतून किंवा भ्रमातून पार न पडल्यामुळे किंवा या मायेत किंवा भ्रमात अडकल्यामुळे ते माझे महिमा जाणू शकत नाहीत. मी परम आहे हे जाणण्यास ते असमर्थ आहेत. मी स्वामींचा स्वामी आहे हे जाणून घेण्यास ते असमर्थ आहे. मी परम आहे हे कळू न शकल्यामुळे ते माझा आश्रय घेत नाहीत. माझा आश्रय घेऊ न शकल्यामुळे त्यांची या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होत नाही. म्हणजे सगळा धोका या मायेमुळे किंवा भ्रमामुळे होतो. ही माया किंवा भ्रम कोणी पार करू शकतो का? होय, करू शकतो. कसे? कारण ही माया किंवा भ्रम माझ्या नियंत्रणात आहे. मी एकटाच या मायेतून कोणालाही पार पाडू शकतो. इतर कोणीही या भ्रमातून कोणालाही पार पाडू शकत नाही किंवा कोणीही कोणाला मदत करू शकत नाही. मग तुम्ही काय करावे? तुम्ही मला शरण यावे. तुम्ही म्हणावे, हे श्रीकृष्णा, तुम्हीच माझा स्रोत आणि आश्रय आहात. तुम्ही म्हणावे, हे श्रीमन नारायणा, फक्त तुम्हीच आहात जे मला या मायेतून पार करताल. मग मायेतून बाहेर पडल्यानंतर मी परम आहे या पूर्ण आणि दृढ विश्वासाने तुम्ही माझी पूजा कराल आणि तुम्ही माझा आश्रय घ्याल. मग तुमची या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होईल. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना मायेतून पार पडण्याचे एक अद्भुत साधन देत आहेत. श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण हेच मायेतून पार पडण्याचे साधन आहे असे मानून श्रीकृष्ण परमात्मा हेच श्रीमन नारायणांचा अवतार आहेत या जाणीवेने आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे दिव्य पाय घट्ट धरण्याचा प्रयत्न करूया. ते करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव.
अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. ॐ दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.